मोठी बातमी आहे। मराठी बोलण्याची मागणी केली असता एका टीसीनं प्रवाशाला तब्बल तासभर कोंडून ठेवल्याचा प्रकार घडलाय। अंधेरी रेल्वे स्टेशनवर हा प्रकार घडलाय। मराठीच्या मुद्द्यावरून टीसी आणि प्रवाशामध्ये वाद झाला। या दरम्यान मराठीची मागणी करून कामात अडथळा आणताय असं या टीसीनं प्रवाशाला म्हटलं आणि त्यानंतर त्या प्रवाशाला अंधेरी स्थानकात तासभर कोंडून ठेवलं। या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर मराठी भाषिकांबाबत भेदभाव केल्याचा आरोप होता। मी काय सांगतो, माझ्याकडे जो व्यक्ती आला मी त्याला मराठीत सेवा मागितली, त्याचं काम आहे मराठीत सेवा देणं। बस सेवेचा कर्मचारी आपली सेवा निभावतोय, त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा पाहिजे। आम्हाला फक्त मराठी सेवा पाहिजे। मला व्हॉट्सअप मधलं हिंदी का आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा व्हॉट्सअप मधलं हिंदी का कळतं? व्हॉट्सअप मधलं हिंदी इंग्लिश का कळतं? अरे या राज्याची भाषा या राज्याची मी काय बोललो, राजभाषा आणि राज्यभाषा आणि मातृभाषा या राज्यांमध्ये अंतर आहे। पण इथे माझ्या स्टाफला तुम्ही सगळ्यांसमोर एवढी हिंमत असेल ना, चला माझ्या बरोबर, तुम्हाला नॉलेज देतो। चला उठा, चला जाऊ, चला जाऊ आपण। इनका भाषा का मैं पूरा कर देता हूं। तुमच्या आम्ही तुम्हाला मराठीत भाषा तुम्ही या सेवेसाठी दिली तुमच्याशी बोलायला। चला कोणाकडे तुमच्या मोबाईल मधलं व्हॉट्सअप का हिंदी मध्ये ते सांगा मला। ते विषय नाही, तुम्ही महाराष्ट्र राज्यात तुम्ही काम करताय, आम्हाला मराठीत भाषा पाहिजे, मराठीत सेवा द्या। कोणाशी काय बोलायचं? आम्ही फक्त मराठीत सेवा मागतो तुम्हाला। सेवा तो बोलला का नाही देत? नाही बोलत ना तो, तेच नाही बोलत होता तर तुम्ही माझ्याकडे बोलायचं। तुम्हाला तेच म्हणलं, तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही आरोप केला त्याच्यावर, त्याला बोललाच पाहिजे। अरे नाही आम्ही सांगतो की आम्हाला इथं मराठीत सेवा द्या। सेवा द्या, मग तुमच्या याच्यामध्ये अंधेरीच्या पोलिसांना कळवलेलं आहे, मुंबई रेल्वे पोलिसांना कळवलेलं आहे। पण हे पश्चिम रेल्वेचा मराठी द्वेष वारंवार दिसून येतोय आणि आता तर आपल्या प्रवाशांना ते बंदिस्त करू लागलेले आहेत। शासनाच्या नियमानुसार मराठी येणं बंधनकारक असताना देखील हे प्रकरण का घडतायत आणि मग प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय।